Welcome students. This is the 5th lecture on the topic organisms and populations. In the last lecture, I have explained about the characteristics of the populations. In that, we will study about the growth models, second, growth pyramids or age pyramids, age distribution, population growth. In this lecture, we will learn about the population interactions. In this lecture, we will study about the different types of interactions which occurs in the populations or which occurs in the ecosystem, and two types of interactions, that is mutualism and competition. बघा, या लेक्चरमध्ये आपण पॉप्युलेशन इंटरॅक्शन विषयी शिकणार आहे. पॉप्युलेशन इंटरॅक्शन किती टाईपचे असतात हे आपण स्टडी करणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉप्युलेशनचे काही कॅरेक्टर स्टडी केले, ज्याच्यामध्ये आपण ग्रोथ मॉडेल्स बघितले. एक्सपोनेन्शियल ग्रोथ असेल, लॉजिस्टिक ग्रोथ असेल, त्याच्याबरोबर काही कॅरेक्टर्स बघितले पॉप्युलेशनचे, ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन ग्रोथ असेल, एज पिरॅमिड असेल, एज डिस्ट्रीब्युशन असेल, याच्याविषयी आपण स्टडी केलं होतं. तर व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स? पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स म्हणजे काय? The interactions between organisms in an community are called population interactions. कम्युनिटीमध्ये होणाऱ्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत, ऑर्गॅनिझममध्ये होणाऱ्या इंटरॅक्शन, त्यांना पॉप्युलेशन इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. आता ह्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत, त्या इंटरॅक्शन्स ॲनिमलमध्ये असतील किंवा ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये असतील, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये किंवा ॲनिमलमध्ये किंवा ॲनिमल प्लांटमध्ये इंटरॅक्शन्स होत असतात. आणि हा इंटरॅक्शन होणं खूप महत्त्वाचं आहे इकोसिस्टीम बॅलन्स राहण्यासाठी. मग या इंटरॅक्शन ज्या आहेत, त्या इंटरॅक्शन्स दिसतात किंवा दिसत नाहीत. फॉर एक्झाम्पल असं लक्षात घेऊया आपण, प्लांट आणि ॲनिमलमधल्या इंटरॅक्शन्स. आता प्लांट्स ऑक्सिजन तयार करतात विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस, आणि तो ऑक्सिजन ॲनिमल्स यूज करतात फॉर द रेस्पिरेशन. बरोबर. दिस इज ऑल्सो द इंटरॅक्शन बिटवीन द प्लांट्स अँड ॲनिमल्स. ही सुद्धा एक प्रकारची इंटरॅक्शन आहे प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये असणारी. तर अशा प्रकारचे इंटरॅक्शन्स आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये होत असतात, आणि त्या इंटरॅक्शन्सनाच पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स किंवा बायोलॉजिकल इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं. आता कुठलीही स्पेसीस असेल तर ती, मागच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं की एकटी राहू शकत नाही. कुठलाही ऑर्गॅनिझम असू देत, तो कुठं राहतो, तो कम्युनिटीमध्ये राहत असतो. फॉर एनी स्पेसीस द मिनिमल रिक्वायरमेंट इज अनदर स्पेसीस ॲज अ फूड. प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी बघा, तो एकटा राहत नसतोच, त्याच्याबरोबर प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी फूडची रिक्वायरमेंट असते, प्रत्येक स्पेसीससाठी म्हणूया. आणि ते फूड म्हणजे त्याची दुसरी स्पेसीस असते, त्याचं जे फूड आहे ती दुसरी स्पेसीस असते. आता फॉर एक्झाम्पल, आत्ताच घेतलेलं उदाहरण परत एकदा, ह्युमन आणि प्लांट्समधलं. आता आपलं जे फूड आहे ते कशापासून अवेलेबल होतं, तर आपल्याला प्लांट स्पेसीसपासून अवेलेबल होतं. मीन्स प्रत्येक स्पेसीसचं जे फूड आहे ती दुसरी स्पेसीस आहे. इव्हन अ प्लांट स्पेसीस विच हॅज फोटोसिंथेटिक ॲबिलिटीज कॅनॉट सर्वाइव्ह अलोन. It needs soil microbes to break down the organic matter in soil and release the inorganic nutrients. बघा, आपण आत्ता वारंवार म्हटलं की प्लांट्स वरती आपण डिपेंड आहोत, किंवा प्लांट्स ऑक्सिजन करतात तो आपण वापरतो, प्लांट्स फूड तयार करतात ते आपण वापरतो. पण मग प्लांट्स कुणावरती डिपेंड नाहीत का? तर असं नाही. प्लांट्स आर ऑल्सो डिपेंड ऑन द small microbes or soil microbes which break down the organic matter in the soil into inorganic nutrients. ऑर्गॅनिक मॅटर ब्रेकडाऊन करायचं आणि त्याचं रूपांतर इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्समध्ये करायचं कामसुद्धा कोण करत असतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात. आणि जे इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स प्लांट्स ग्रोथसाठी वापरत असतात. मीन्स प्लांट्स ऑल्सो डिपेंड्स ऑन द मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामुळे प्रत्येक स्पेसीस ही दुसऱ्या स्पेसीसवरती काय असते,
अवलंबून असते. मग नेचरमधले प्रत्येक ॲनिमल असेल, प्लांट असेल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, हे एकटे इंटरॅक्शन न करता राहू शकत नाहीत. इट इज ऑब्वियस दॅट इन नेचर ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रोब्स डू नॉट अँड कॅनॉट लाईव्ह इन आयसोलेशन बट इंटरॅक्ट इन myriad ways to form a biological communities. एकमेकांशी इंटरॅक्ट होत असतात आणि काय तयार होते, कम्युनिटी तयार होते. आता कोणकोणत्या टाईपचे इंटरॅक्शन्स आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चालतात बघा. इंटरॅक्शन्स आर ऑफ 2 टाईप्स. 2 प्रकारचे इंटरॅक्शन्स असतात. कोणत्या इंटरॅक्शन्स 2 टाईपच्या, तर इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन्स, द इंटरॅक्शन्स बिटवीन ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम पॉप्युलेशन. एकाच पॉप्युलेशनच्या ऑर्गॅनिझम्समध्ये किंवा एकाच स्पेसीजच्या ऑर्गॅनिझम्समध्ये जर इंटरॅक्शन होत असेल तर त्या प्रकारच्या इंटरॅक्शनला इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, इंटरॅक्शन बिटवीन द ह्युमन अँड ह्युमन. ह्युमन आणि ह्युमनमध्ये इंटरॅक्शन जे चालते ते कोणत्या टाईपचं आहे, तर इंट्रास्पेसिफिक आहे. सेकंड, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. Interspecific interaction means the interactions between members of different species. वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये होणाऱ्या इंटरॅक्शनला काय म्हटलं जातं, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे इंटरॅक्शन्स आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये होत असतात. इंटरॅक्शन्स मे बी इंट्रास्पेसिफिक और इंटरस्पेसिफिक. स्पेसीजमध्ये असेल किंवा एका स्पेसीजच्या ऑर्गॅनिझम्समध्ये असेल, अशा 2 प्रकारचे इंटरॅक्शन्स आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चालू असतात. आता हे जे मेजर टाईप्स, आता इंटरॅक्शन्स जे चालतात ऑर्गॅनिझम्समध्ये किंवा डिफरंट स्पेसीजमध्ये, त्या इंटरॅक्शन्स एकतर पॉझिटिव्ह इंटरॅक्शन्स असतात किंवा निगेटिव्ह इंटरॅक्शन्स असतात किंवा न्यूट्रल इंटरॅक्शन्स असतात. अशा 3 प्रकारचे इंटरॅक्शन्स ऑर्गॅनिझममध्ये होत असतात. अशा ज्या इंटरॅक्शन्स आहेत, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा न्यूट्रल असेल किंवा बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल, तर अशा 4 प्रकारचे इंटरॅक्शन्स परत ऑर्गॅनिझममध्ये होत असतात. बघा, सच इंटरॅक्शन्स मे बी क्लासिफाईड ॲज 4 टाईप्स: न्यूट्रलिझम, निगेटिव्ह इंटरॅक्शन्स, पॉझिटिव्ह इंटरॅक्शन्स अँड बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंटरॅक्शन्स. अशा 4 प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये इंटरॅक्शन्स डिव्हाइड केलेले आहेत. जर एखादी स्पेसीज बेनिफिशियल असेल, दुसरी स्पेसीज हार्मफुल असेल किंवा एका स्पेसीजला हार्म होत असेल आणि एकाला बेनिफिट होत असेल, तर अशा इंटरॅक्शनला निगेटिव्ह इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. पॉझिटिव्ह इंटरॅक्शन कधी म्हणायचं, कुणालाही हार्म होत नाही, मग दोघांनाही फायदा होईल किंवा दोघांपैकी एकाला फायदा होईल, एकाला होणार नाही, अशा इंटरॅक्शनला काय म्हटलं जातं, तर पॉझिटिव्ह इंटरॅक्शन म्हटलं जातं. कुणालाही हार्म होत नाही अशांना. दुसरं, न्यूट्रल इंटरॅक्शन जे असतात त्यांच्यामध्ये काय होत असतं की कुणालाही हार्म होत नाही, कुणालाही फायदा होत नाही. आणि काही इंटरॅक्शन्स असे असतात की बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटरॅक्शन्स कधी होतात, कधी म्हटलं जातं, जर एकाला फायदा होत असेल आणि दुसऱ्याला तोटा होत असेल तर दोन्ही एकत्र आले, एक फायदा होतोय, एकाला तोटा होतोय, एकाला फायदा होतोय, एकाला हार्म होतोय, तर अशा इंटरॅक्शनला बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं. आणि हे पर्टिक्युलर कुठं होतं, तर हे होतं इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन्समध्ये. इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शनमध्ये या 4 प्रकारचे इंटरॅक्शन्स होत असतात. बघा, एक टेबल दाखवते तुमच्या समोर. हिअर द इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन्स इन फर्स्ट टाईप ऑफ इंटरॅक्शन्स विथ सब डिव्हिजन्स. वेगवेगळ्या इंटरॅक्शन्स या कॉलममध्ये दिले आहेत आणि हिअर द A and B are the species. Both are the species, different species, and the interaction which is nothing but the interspecific interactions. दोन्ही वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे इंटरॅक्शन्स कोणत्या प्रकारचे आहेत, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन्स. बघा, फर्स्ट आहे न्यूट्रलिझम. आता न्यूट्रलिझम नॉट अफेक्टेड, खाली बघा इथं दाखवलेलं आहे. नॉट अफेक्टेड असेल तर 0 मेन्शन केलेलं आहे.
नॉट अफेक्टेड असेल तर 0 मेन्शन केलेलं आहे, आणि अफेक्टेड असेल तर, इनहिबिटेड असेल तर मायनस साईननं, आणि बेनिफिशियल असेल तर पॉझिटिव्ह साईननं. न्यूट्रॅलिझम, नो सिग्निफिकंट इफेक्ट, 0 कुठलाच इफेक्ट नाही, पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही, म्हणून इथं काय म्हटलेलं आहे 0. निगेटिव्ह इंट्रॅक्शन्स, ए कॉम्पिटिशन, डायरेक्ट इंटरफरन्स टाईप. डायरेक्ट जर असेल समोरासमोर होणारं कॉम्पिटिशन असेल तर बोथ ऑर्गॅनिझम्स गेट हार्म, दोन्हींनाही तोटा होतो. निगेटिव्ह साईन दिलेलं आहे. कॉम्पिटिशन, रिसोर्स यूज टाईप. रिसोर्स यूज टाईप म्हणजे रिसोर्सेस यूज करणार आहेत आणि त्या रिसोर्ससाठी मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू असेल तरीही निगेटिव्ह टाईप. ॲमेन्सॅलिझम, ॲमेन्सॅलिझममध्ये सुद्धा एकाला हार्म होतो, दुसऱ्याला हार्मही नाही आणि काय नाही, फायदाही नाही. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह इंट्रॅक्शन्स. पॉझिटिव्ह इंट्रॅक्शन्समध्ये फायदा होणार आहे, एकाला तरी फायदा होणार आहे किंवा दोन्हींना फायदा होणार आहे. सिम्बायोसिस, दॅट इज नथिंग बट द म्युच्युअलिझम. बोथ स्पेसिस गेट बेनिफिट, प्लस साईन. बोथ स्पेसिस गेट बेनिफिट, प्लस साईन आले म्हणजे. त्याच्यानंतर कॉमेन्सॅलिझम, वन स्पेसिस गेट बेनिफिट, वन नॉट बेनिफिटेड, नॉट हार्मड. प्रोटोकॉपरेशन, बोथ स्पेसिस गेट बेनिफिट, दोन्ही स्पेसिसना बेनिफिट होतोय. प्रोटोकॉपरेशन, एकत्र राहणं. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह इंट्रॅक्शन्स असतात, एकाला फायदा होतो, एकाला फायदाही होत नाही, तोटाही होत नाही कॉमेन्सॅलिझममध्ये. आणि म्युच्युअलिझममध्ये आणि प्रोटोकॉपरेशनमध्ये दोन्ही स्पेसिसना काय होतो, फायदा होत असतो. बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंट्रॅक्शन्स. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॅक्शनमध्ये एका स्पेसिसला फायदा तर दुसरीला तोटा होणार आहे किंवा हार्म होणार आहे किंवा तिचा जीव जाणार आहे. अशाला काय म्हटलं जातं, बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंट्रॅक्शन्स. फर्स्ट टाईप पॅरासिटिझम. पॅरासिटिझममध्ये एका स्पेसिसला जो पॅरासाइट आहे त्याला फायदा होणार आहे, जो होस्ट आहे त्याला तोटा होणार आहे. सेकंड, प्रिडेशन. जो प्रिडेटर आहे त्याला फायदा होणार आहे, जो प्रे आहे त्याला तोटा होणार आहे. अशा प्रकारे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल आणि बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंट्रॅक्शन्स इंटरस्पेसिफिक असतात, म्हणजे दोन वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये चालू असणाऱ्या ह्या इंट्रॅक्शन्स असतात. तर अशा प्रकारे हे इंट्रॅक्शनचे टाईप आहेत. पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, न्यूट्रल असेल किंवा बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असेल. तर यातल्या काही इंट्रॅक्शन्स आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. त्यातली पहिली इंट्रॅक्शनचं टाईप बघूया. दॅट इज नथिंग बट द म्युच्युअलिझम, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिम्बायोटिक असोसिएशन. याला सिम्बायोटिक असोसिएशन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे सिम्बायोटिक असोसिएशन आपण शिकलेलो आहोत गेल्या वर्षी 11वीला असताना. एक एक्झाम्पल बघितलेलं आहे आपण, उसनिया हे लायकेनचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. लायकेनमध्ये सिम्बायोटिक असोसिएशन असतं किंवा म्युच्युअलिझम असतं बिटवीन द अल्गे अँड फंगस. आता सुरुवातीला आपण म्युच्युअलिझमची डेफिनेशन बघूया. The biological interactions between the two organisms of different species where both them get benefit is called mutualism. दोन्ही स्पेसिसना जर फायदा होत असेल, बेनिफिट होत असेल तर त्या इंट्रॅक्शनला म्युच्युअलिझम असं म्हटलं जातं. एकत्र राहतात, सामंजस्याने दोन्ही स्पेसिस एकत्र राहतात आणि दोन्हींनाही फायदा होतो. दोन्हीही स्पेसिसना एकमेकांचा काय होत असतो, फायदा होत असतो. आता त्यातलं मी पहिलं उदाहरण आत्ता जस्ट बोलत असताना तुम्हाला सांगितलं, लायकेन्स. एक्झाम्पल्समध्ये पहिलं इमेज दाखवलेली आहे मी इथं लायकेन्सची. लायकेन्स बघूया आपण. इथं जी इमेज दिसते तुम्हाला ती लायकेन्सची आहे. लायकेन्स रिप्रेझेंट्स अँड intimate mutualistic relationship between a fungus and photosynthetic algae or cyanobacteria. हे रिलेशनशिप आहे फंगसमधलं आणि अल्गीमधलं. याच्यामध्ये अल्गी फोटोसिंथेसिसचं काम करते. तुम्ही फंजाय शिकलेला आहात गेल्या वर्षी, किंगडम फंजाय. फंजाय or fungus do not prepare their own food material, they depend on the other for their food.
फंजाई स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत, त्या फूडसाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतात. मग इथं म्युच्युअलिझम कुणामध्ये आहे तर अल्गीमध्ये. फोटोसिंथेटिक अल्गी म्हणजे अल्गी कॅन प्रिपेअर द फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. अल्गी काय करत असते तर फोटोसिंथेसिस करत असते आणि त्याच्या बदल्यात फंगसला काय देत असते, फूड देत असते, आणि फंगस त्याच्या बदल्यात त्याला काय देत असतं, वॉटर देत असतं. म्हणजे हे जे इंटरॅक्शन आहे याला म्युच्युअलिझम म्हटलं जातं. यापैकी कुणालाही बाजूला केलं, समजा लायकेन्समध्ये अल्गीला बाजूला केलं तर फंगस जगू शकत नाही, फंगसला बाजू केलं तर अल्गी जगू शकत नाही. असं जे सिम्बायोटिक असोसिएशन आहे, म्युच्युअलिझम आहे, ते कुणामध्ये आहे, अल्केन्समध्ये आहे. अशी बरीच उदाहरणं आपण देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये पोलिनेशन करण्यासाठी ॲनिमल्स मदत करतात प्लांट्सना. त्यामुळे प्लांट्समध्ये सुद्धा काय आहे तर प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये म्युच्युअलिझम आहे. मग कोणते ॲनिमल्स पर्टिक्युलर, याचं एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर हनी बीज माहिती आहेत तुम्हाला. हनी बीज कॅन कलेक्ट द नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स. ॲट द सेम टाईम हनी बीज कलेक्ट द पोलन ग्रेन्स, अँड these pollen grains, when honeybees visit to the another flower, they get dispersed on the stigma, and that's why pollination takes place with the help of honeybees. honeybees दुसरं उदाहरण हनीबीज आणि फ्लॉवर्समधलं देऊ शकतो आपण. दोन्हींनाही फायदा आहे. ज्यावेळी फुलांना नेक्टर कलेक्ट करायला हनीबीज व्हिजिट करत असतात, त्यावेळी व्हिजिट करत असताना त्या पोलन ग्रेन्स कलेक्ट करतात, आणि ह्याच हनीबी ज्यावेळी दुसऱ्या फ्लावरला व्हिजिट करतात त्यावेळी त्यांनी कलेक्ट केलेले जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मावरती डिस्पर्स होतात, आणि त्यामुळं काय होत असतं तर त्या ठिकाणी पोलिनेशनचं काम होत असतं. आता त्याच्याबरोबर काही ॲनिमल्समध्ये इव्हॉल्युशन होतं, म्हणजे इव्हॉल्युशन होत राहतं. मग इव्हॉल्युशन कशामुळं होत राहतं तर त्यांच्या दोघांमध्ये असणारं जे म्युच्युअलिझम आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, म्युच्युअलिझम आहे, त्यामुळं काही ॲनिमल्समध्ये पर्टिक्युलर टाईपचं काय होत असतं तर इव्हॉल्युशन होत असतं, ज्याला इव्हॉल्युशन म्हणजे फ्लॉवर्समध्ये सुद्धा आणि ॲनिमल्समध्ये सुद्धा इव्हॉल्युशन होत राहतं, म्हणून त्याला इव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. त्याची एक इमेज तुमच्यासमोर दिसेल तुम्हाला. बर्ड, तर हमिंग बर्ड आहे हा. इव्हॉल्युशन ऑफ हमिंग बर्ड्स अँड प्लांट्स. आता ह्या दोन्हींमध्ये झालेलं इव्हॉल्युशन. आता हे इव्हॉल्युशन होत असताना कशासाठी झालं बघूया आपण. Plant animal interactions often involve co-evolution of the mutualist. That is, the evolutions of the flower and its pollinator species are tightly linked with one another. That is nothing but the co-evolution. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या फ्लावर्समध्ये आणि त्याचं पोलिनेशन घडवून आणणाऱ्या हमिंग बर्ड्समध्ये ज्यावेळी फ्लॉवर्समध्ये इव्हॉल्युशन होत जाणार आहे त्याच वेळी हमिंग बर्डमध्ये सुद्धा काय होत जाणार आहे, इव्हॉल्युशन होत जाणार आहे. तुम्हाला इमेजमध्ये दिसेल बघा. आता मी इमेजमध्ये दाखवते तर त्याची बीक बघा किती इलॉंगेटेड आणि शार्प आहे. ते फ्लावरचं स्ट्रक्चरसुद्धा त्या प्रकारचे आहेत. निमुळती होत गेलेली फ्लावर आहेत आणि त्या फ्लावरमधलं नेक्टर कलेक्ट करण्यासाठी ॲट द सेम टाईम पोलन ग्रेन्स कलेक्ट करण्यासाठी त्याची बीक कशी इव्हॉल्व झालेली आहे बघा. खूप लॉंग असणारी चोच आहे त्याची, निमुळती असणारी चोच आहे, जेणेकरून ती इझिली या फ्लावरमध्ये जाऊ शकेल. म्हणजे ज्यावेळी फ्लावरचं इव्हॉल्युशन होतं त्याचवेळी त्या बर्डचं इव्हॉल्युशन होतं, म्हणून ह्याला इव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. आणि इव्हॉल्युशन ऑकर्स ॲट द सेम टाईम बिटवीन द म्युच्युअलिस्ट जे आहेत, जे सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये राहणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये ते सेम टाईमला होत असतं. दिस इज अबाउट द म्युच्युअलिझम. हे म्हणजे म्युच्युअलिझम आहे. म्हणजे इव्हॉल्युशन जरी व्हायला लागलं तरी ते कसं होतं राहतं, म्युच्युअली होत राहतं, सिम्बायोटिकली होत राहतं, दोन्ही ऑर्गॅनिझम्समध्ये ॲट अ सेम टाईम होत राहतं. नेक्स्ट आपलं हे पहिलं इंटरॅक्शनचं टाईप आहे म्युच्युअलिझम, जे पॉझिटिव्ह इंटरॅक्शनचा टाईप आहे. इन दिस टाईप ऑफ इंटरॅक्शन्स बोथ ऑर्गॅनिझम्स गेट बेनिफिट फ्रॉम इच अदर. दोन्ही स्पेसीसचे ऑर्गॅनिझम्स एकमेकांकडून काय करून घेत असतात, फायदा करून घेत असतात. कुणीही कुणाला हार्म करत नाही. दॅट्स वाय म्युच्युअलिझम इज द टाईप ऑफ पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. म्हणून म्युच्युअलिझम हा पॉझिटिव्ह इंटरॅक्शनचा काय आहे, टाईप आहे. नेक्स्ट सेकंड टाईपचं जे इंटरॅक्शन आहे ते आहे कॉम्पिटिशन. आता कॉम्पिटिशन म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना अगदी माहिती आहे. कॉम्पिटिशन तुम्ही लहानपणापासून शिकलेला आहात किंवा बघत असता किंवा
अनुभवत असता. तर कॉम्पिटिशन म्हणजे एक स्पर्धा असते. मग ही स्पर्धा आपण इकोसिस्टीममधली घेतोय. आपल्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन्स असतात किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला कॉम्पिटिशन्स असतात किंवा स्टेट लेवलला असतात, नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिटिशन्स असतात स्पोर्ट्सच्या. त्या कॉम्पिटिशन जशा असतात तशाच कॉम्पिटिशन आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चालत असतात. आणि हे कॉम्पिटिशन कशासाठी चालू असतं? फॉर गेटिंग द डिफरंट टाईप्स ऑफ द रिसोर्सेस, दॅट इज नथिंग बट द फूड, वॉटर, एअर. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असंच कॉम्पिटिशन नेहमी चालू असतं ऑर्गॅनिझममध्ये. आणि ते कशासाठी चालू असतं? तर फूड मिळवण्यासाठी, स्पेस मिळवण्यासाठी, वॉटर मिळवण्यासाठी किंवा एअर मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये काय चालू असतं? कॉम्पिटिशन चालू असतं. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये कोण सर्वाईव्ह होतो? तर जो स्ट्रॉंग असतो तो सर्वाईव्ह होत असतो, ते टिकून राहत असतो किंवा तो जिंकत असतो. आणि जो फिट नाही, जो वीक आहे, तो त्या कॉम्पिटिशनमधून रिमूव्ह होतो किंवा काढून टाकला जातो. आता सुरुवातीला आपण कॉम्पिटिशनची डेफिनेशन बघूया. कॉम्पिटिशन कॅन बी डिफाइंड ॲज इंटरॅक्शन्स बिटवीन ऑर्गॅनिझम्स ऑर स्पेसीज इन विच फिटनेस ऑफ वन ओव्हरपॉवर्स द प्रेझेन्स ऑफ अनदर. एकाचा फिटनेस दुसऱ्याच्या प्रेझेन्सवरती ओव्हरपॉवर होतो, म्हणजे तो टिकून राहतो. एकाचा फिटनेस जो आहे, एक जो फिट आहे तो टिकून राहतो कॉम्पिटिशनमध्ये, आणि जो वीक आहे तो निघून जातो किंवा त्याच्यावरती तो राज्य करतो असं समजूया आपण. ओव्हरपॉवर्स द वीक ऑर्गॅनिझम. फिट ऑर्गॅनिझम वीक ऑर्गॅनिझमवरती ओव्हरपॉवर करतो. अशा प्रकारे कॉम्पिटिशनची ही डेफिनेशन आहे. आणि कॉम्पिटिशन कशासाठी चालतं? तर कॉम्पिटिशन फूड मिळवण्यासाठी, स्पेस मिळवण्यासाठी किंवा वॉटर मिळवण्यासाठी प्लांट्समध्ये हे कॉम्पिटिशन चालू असतं. आता कॉम्पिटिशनमध्ये परत प्रकार येतात कॉम्पिटिशनचे. देर आर 2 टाईप्स ऑफ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनचे परत 2 प्रकार येतात. फर्स्ट आहे इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन. Here the image of intraspecific competition. The intraspecific competition means competition between the organisms having same species. एका स्पेसीसच्या ऑर्गॅनिझममध्ये चालणाऱ्या ज्या कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनला इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं. And the second type of competition is the interspecific competition. Here the image of interspecific competition, the competition between the organism having different species. वेगवेगळ्या स्पेसीसच्या ऑर्गॅनिझममध्ये चाललेलं जे कॉम्पिटिशन आहे त्याला इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं. अशा 2 प्रकारचे कॉम्पिटिशन्स आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये दिसत असतात, इंट्रास्पेसिफिक आणि इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन. आता या कॉम्पिटिशनविषयी गॉज या सायंटिस्टनं काय केलेलं आहे तर गॉजेस कॉम्पिटिटिव्ह एक्सक्ल्युजन प्रिन्सिपल सांगितलेली आहे. ती प्रिन्सिपल काय स्टेट करते बघा. गॉजेस कॉम्पिटिटिव्ह एक्सक्ल्युजन प्रिन्सिपल स्टेट्स दॅट 2 क्लोजली रिलेटेड स्पेसीज competing for the same resources cannot coexist indefinitely, and the competitively inferior one will be eliminated eventually. गॉज प्रिन्सिपल जी आहे कॉम्पिटिटिव्ह एक्सक्ल्युजन प्रिन्सिपल ती काय सांगते तर एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा एखाद्या इकोसिस्टीममध्ये जर 2 क्लोजली रिलेटेड असणाऱ्या स्पेसीज कॉम्पिटिशन करत असतील एकाच रिसोर्सेससाठी तर त्या दोन्ही स्पेसीज कायमस्वरूपी त्या इकोसिस्टीममध्ये राहू शकत नाहीत. मग कोणती स्पेसीज त्याच्यातून बाहेर टाकली जाते तर इन्फेरियर वन विल बी इलिमिनेटेड इव्हेंच्युअली. जी खालच्या दर्जाची स्पेसीज असते, जी वीक असते, जी अनफिट असते, ती स्पेसीज इलिमिनेट केली जाते त्या इकोसिस्टीममधून, त्या हॅबिटॅटमधून रिमूव्ह केली जाते. दिस इज द गॉज प्रिन्सिपल. त्याच्याबरोबरच आपल्या डार्विनच्या प्रिन्सिपलनं सुद्धा डार्विननं काय सांगितलं आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट सांगितलेलं आहे. डार्विन्स पुट फॉर द प्रिन्सिपल ऑफ सर्वायवल ऑफ फिटेस्ट. इट स्टेट दॅट इन अ कॉम्पिटिशन द ऑर्गॅनिझम विच हॅव्हिंग सुटेबल व्हेरिएशन्स सर्वाइव्स ॲज कम्पेअर्ड टू द अदर.
सर्वायवल ऑफ फिटेस्ट ही जशी डार्विनने सांगितलेली थिअरी आहे ती सुद्धा हेच सांगते की ज्याच्याकडं सुटेबल व्हॅरिएशन्स आहेत त्या हॅबिटॅटमध्ये राहण्यासाठी तोच कधीही कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहतो, आणि ज्याच्याकडं सुटेबल व्हॅरिएशन्स नाहीत तो कॉम्पिटिशनमधून इलिमिनेट होतो किंवा काढून टाकलं जातो. पण हे कधी, दिस मे बी ट्रू इफ रिसोर्सेस आर लिमिटिंग बट नॉट अदरवाईज. हे कधी शक्य आहे किंवा कधी होतं हे, तर जर रिसोर्सेस लिमिटेड असतील तरच असं होऊ शकतं. जर अनलिमिटेड असणारे रिसोर्सेस अवेलेबल असतील तर तिथं कॉम्पिटिशनचा प्रश्नच येत नाही. In interspecific competition with sufficient resources, species facing competition will evolve mechanism that promote coexistence rather than exclusion. म्हणजे जर खूप प्रमाणात रिसोर्सेस असतील तर त्या ठिकाणी सफिशियंट रिसोर्सेस असतील तर एवढं कॉम्पिटिशन त्या ऑर्गॅनिझम्समध्ये होणार नाही. मग ते काय करतात तर वन सच मेकॅनिझम इज रिसोर्स पार्टिशनिंग. रिसोर्स पार्टिशन करतात आणि त्यानुसार ते डिस्ट्रीब्युशन करून त्याचा यूज करत असतात. इफ टू स्पेसीस कॉम्पीट फॉर द सेम रिसोर्स दे कुड अवॉइड कॉम्पिटिशन बाय चूजिंग डिफरंट टाइम्स फॉर फीडिंग. मग समजा एकाच रिसोर्ससाठी दोन वेगवेगळ्या स्पेसीस भांडत असतील पण रिसोर्सेस खूप प्रमाणात आहेत, तर त्या रिसोर्सेस फीड करण्यासाठी ते वेगवेगळं टाईम चूज करतात. फीडिंगचं टाईम जे आहे, खाण्याचं जे टाईम आहे त्याचं टाईम चेंज करत असतात. A species whose distribution is restricted to a small geographical area because of the presence of a competitively superior species is found to expand its range when the competing species is removed. एखाद्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियामध्ये जर स्पेसीजमधलं कॉम्पिटिशन चालू असताना सुपेरियर स्पेसीज राहिली आणि इन्फेरियर निघून गेली की ती सुपेरियर स्पेसीज आपला जो ग्रोथ आहे किंवा आपली जी कम्युनिटी आहे ती एक्सपांड करण्याचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये कॉम्पिटिशन चालू असतं. ते फूड मिळवण्यासाठी किंवा स्पेस मिळवण्यासाठी किंवा वॉटर एअर मिळवण्यासाठी ऑर्गॅनिझममध्ये काय चालू असतं, कॉम्पिटिशन चालू असतं. आणि कॉम्पिटिशन इज द टाईप ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. निगेटिव्ह इंटरॅक्शनचा टाईप आहे, कारण याच्यामध्ये फक्त एकालाच फायदा होतो, एकाला फायदा होत नाही. निगेटिव्ह टाईपचे इंटरॅक्शन आहे, एकाला काहीही फायदा होत नाही, एकाला फायदा होतो किंवा दोन्ही स्पेसीजना काही वेळा काय होत असतो, तोटा होत असतो, इजा होत असते. म्हणून ह्याला निगेटिव्ह टाईपचे इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. दिस इज अबाउट द सेकंड टाईप ऑफ इंटरॅक्शन, दॅट इज नथिंग बट द कॉम्पिटिशन. इथं आपण या लेक्चरमध्ये थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल स्टडी अबाउट द पॅरासिटिझम, प्रिडेशन अँड कॉमेन्सेलिझम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्या इंटरॅक्शनचे जे पुढचे टाईप आहेत, पॅरासिटिझम असेल, प्रिडेशन असेल किंवा कॉमेन्सेलिझम असेल, याच्याविषयी स्टडी करूया. थँक्यू.